नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत पंडितराव देशमुख साहेब, जे आहेत चिखली शहराचे भाजपाचे शहराध्यक्ष आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांचं उल्लेखनीय काम आहे त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीवर त्यांचं जे काम आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार. सर, आपलं नवराष्ट्र. धन्यवाद. सर, मला सांगा की आपला जो राजकारणाचा आणि सामाजिक क्षेत्राचा जो काही प्रवास आहे त्याबद्दल काय सांगा. ॲक्च्युली शाळा कॉलेजपासून माझा राजकारणाकडे ओढा आलेला आहे. मी संघ परिवारातून या ठिकाणी आलेलो आहे. सुरुवातीच्या कॉलेजच्या पिरियडमध्ये मी विद्यार्थी परिषदेचं काम केलं. 1980 साली मी नागपूर विद्यापीठाचा युआर म्हणून निवडून आलो आणि तदनंतर नोकरी लागली. नोकरी करून मी भारतीय जनता पार्टीचं काम करत 1991ला भारतीय जनता पार्टीचा नगरपालिकेमध्ये एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून आलो. तदनंतर सामाजिक कार्याची आवड जोपासत मी 96 साली श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. त्याच दरम्यान 2000 साली राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलची मी स्थापना केली. आज जवळपास त्याच्यामध्ये सर्वसामान्य गोरगरिबांची 100 मुलं कार्यरत आहे. आता अलीकडं बुलढाण्याचे DS लहाने सर यांनी विधवा, परित्यक्ता, विधूर या मंडळीसाठी काही कार्य हाती घेतलं. त्या कार्याने मी प्रेरित होऊन 3 जानेवारी म्हणजे आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये आज विधवा, परित्यक्ता, विधूर यांचं समुपदेशन आणि हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये सुमारे 300 ते 400 जे बाधित आहे, जे विधवा आहे, निराधार आहे, परित्यक्ता आहे, या लोकांनी आज या ठिकाणी भाग घेतला. आज या कार्यक्रमामध्ये असताना नवभारतचे संपादक यांनी मला या ठिकाणी गाठलं आणि माझ्या सामाजिक कार्याबद्दल या ठिकाणी विचारणा केली. सर, राजकीय क्षेत्रातही हे आपलं काम आहे आणि सामाजिक क्षेत्रात देखील आपलं मोठं या ठिकाणी काम आहे. असं असताना एक प्रश्न असा वेगळा या ठिकाणी विचारतो की सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि शेतकरी आहेत. सुशिक्षित बेरोजगार शिक्षण झाल्यानंतरही नोकऱ्या मिळत नाही आहेत, त्याच्यामुळं नैराश्यात जात आहेत. शेतकऱ्यांचं आसमानी सुलतानी संकट त्यांच्यावर आहे. ते नापिकीचे पैसे मिळतात नाही मिळतात अशा याच्यात विवंचनेत असताना काही शेतकरी देखील असं टोकाचं पाऊल उचलतात. अशा शेतकऱ्यांना आणि अशा विद्यार्थ्यांना आपण काय नेमकं सांगा. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि कठीण प्रश्न विचारला तुम्ही. ॲक्च्युली काय असतं की सुशिक्षित बेरोजगारांसाठी काम करत असताना जास्तीत जास्त माझ्याकडे 2 संस्था आहे आणि त्याच्यामध्ये ते जर लायक असतील तर मी त्यांना लगेच नोकरी देतो. मी असा कार्यकर्ता आहे की मी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं त्याला काय आपण डोनेशन म्हणतो ते आजपर्यंत एकाही विद्यार्थ्याकडून किंवा एकाही कर्मचाऱ्याकडून घेतलेलं नाही. त्यातल्या त्यात शेतकऱ्यांसाठी काही करावं तर शेतामध्ये पाईपलाईन असेल, शेतीत विहिरीचं भरण असेल, विहीर खोदकाम असेल, यासाठी मी आपल्या बँकेच्या माध्यमातून त्यांना जास्तीत जास्त लोन देण्याचा प्रयत्न करतो आणि छोटे मोठे उद्योग जे आहेत त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी लोन देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. सर, मला सांगा की राज्यातही BJPचं सरकार आहे. आपण BJPचे आहात आणि इथल्या आमदारही श्वेताताई महाले या म्हणजे चालू पक्षाच्या या ठिकाणी आमदार आहेत. असं असताना आपल्याला शहरात काम करत असताना
काय काय नेमकी मदत मिळाली, काय काय कामं आपल्या हातून या ठिकाणी झालेली चिखली शहरामध्ये, त्याबद्दल काय सांगा? खरं म्हणजे चिखलीच्या ज्या लोकप्रिय आमदार आहे त्यांच्या नेतृत्वाखालीच मी काम करतो. मी शहर अध्यक्ष म्हणून त्यांनीच माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे. गेल्या 4 वर्षामध्ये सुरुवातीचा 2-2.5 वर्षाचा जो काळ आहे तो कोरोनाचा काळ होता. परंतु जेव्हा माननीय एकनाथजी शिंदे, देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा यांचं राज्य आलं, तदनंतर आमच्या श्वेताताई महाले पाटील यांनी जो विकास कामाचा जो झपाटा लावला तो अतिशय अवर्णनीय आहे. या चिखली शहरामध्ये, चिखली मतदारसंघामध्ये आतापर्यंत 2000 कोटी रुपयापेक्षा जास्त विकास कामं झालेली आहे. प्रॉपर आमच्या चिखलीमध्ये जवळपास 90-95% रस्ते सुंदर आणि चकचकीत झालेले आहे. आता अलीकडं चिखलीला रोज पाणी देण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या आमदारांनी 110 कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजनासुद्धा त्या ठिकाणी मंजूर केलेली आहे. आणि माझ्या कामामध्ये, इतर सर्व सार्वजनिक कामामध्ये, राजकीय कामामध्ये आमदार ताईंचा प्रचंड अशी साथ असते, सहभाग असतो आणि त्या सतत आम्हाला प्रोत्साहित करत असतात. सर मला सांगा की पक्षानं आपल्याकडं शहराची जबाबदारी दिलेली आहे, सोबतच भविष्यात काही पुन्हा निवडणूक लढण्याच्या संदर्भामध्ये आपल्या काही आकांक्षा आहेत का, काय नेमकं सर? राजकारणामध्ये काम करत असताना अपेक्षा पुष्कळ असतात, परंतु चिखली शहरामध्ये आमच्यासाठी फक्त नगरपालिका एक क्षेत्र आहे आणि नगरपालिकेमध्ये जी काही आमदार महोदय आणि पक्ष नेतृत्व जी जबाबदारी देईल ती जबाबदारी पेलण्याचा माझा प्रयत्न राहील. तर हे होते पंडितराव देशमुख साहेब, ज्यांनी आपल्यासोबत या ठिकाणी आपले मत व्यक्त केले आहेत. राजकीय असतील, सामाजिक असतील, या क्षेत्रात त्यांचं जे काम आहे त्यावर त्यांनी आपले मतं या ठिकाणी मांडले आहे. यासह वेगळ्या विषयावर पुन्हा नवीन व्यक्तींसोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. नवराष्ट्र. दीपक मोरे, बुलढाणा.